पालघरच्या तारापूर चवळीला कुडणच्या तलावात हजारो मृत माशांचा खच दिसून आला। MIDC मधील कंपन्यांमधील केमिकलयुक्त पाणी तलावात सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। जळगाव जिल्ह्याचे तापमान 10 मार्च नंतर 40 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। कराडच्या ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावर 8 दिवसात दुसऱ्यांदा वणवा लावण्यात आला। या वणव्यामध्ये शेकडो झाडं जळून खाक झाली। वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते, मात्र याकडे वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होतो। अकोल्यात विनापरवाना चिकन मटनची विक्री करणाऱ्या दुकानांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली। विविध भागामध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दुकानांवर महापालिकेने हातोडा फिरवला। गुहागरच्या जानवळे गावामध्ये कावीळचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना कावीळ होत असल्याची माहिती आहे। गावातील शृंगार तळी बाजारपेठेतून येणारा सांडपाणी जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी 5.66 मीटरनं घटली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून ही माहिती समोर आली। भूजल पातळी घटल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे। याशिवाय प्रतिबंधित गुटख्याच्या पुड्याही परिसरात आढळल्या। या परिस्थितीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। जळगावच्या पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी, महिंदळे, भोंडण या गावातील शेतकरी जलसंकटात सापडले। त्यामुळे मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा यासारखी रब्बी पिकं पाण्याअभावी करपली आहेत। त्यामुळे गिरणा कॅनालद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झाली, पण शेतकऱ्यांना कलिंगड केवळ 6 ते 12 रुपये दराने विकावे लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। अंबरनाथमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले यांनी आपल्या मालकीच्या जागेतून 40 फूट रुंदीचा कॉन्क्रीट रस्ता स्वखर्चाने बांधून दिला। या रस्त्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झालं। जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे लासलगाव, विंचूरसह 16 गावांसाठी सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेमुळे 16 गावांना शाश्वत जलपुरवठा होणार आहे। सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरात गेल्या 2 दिवसात 24 पक्ष्यांचा मृत्यू झालाय। यामध्ये 22 कावळे, 1 घार, 1 भरद्वाज पक्षीचा समावेश आहे। मात्र अद्याप महापालिका प्रशासन याबाबत दखल घेत नसल्याने प्राणीमित्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊलखुणा समोर आल्या। दहिवली गावच्या दक्षिणेला काही टेकड्यांवर शिवमल्हार गटाकडून 3500 वर्षांपूर्वीचा प्रसिद्ध खेळ असणाऱ्या मंकलाचे 32 पट, सृजनशीलतेचे प्रतीक असलेले 4 शिल्प आणि 16 चिजल मार्क असलेला एक भला मोठा दगड सापडला। यवतमाळमध्ये कृषी विभागाकडून कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला, पण महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू कमी आणि लिपस्टिक, चपलांची दुकानं, ज्वेलरी यासह अन्य चायना मेड विदेशी वस्तूंच्या दुकानांची जत्रा भरली। यामुळे कृषी विभागाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला। मावळ तालुक्यातील डोणे गावात रेशनिंग धारकांना कीड लागलेलं धान्य वितरित केलं जात होतं, तसा आरोप ग्रामस्थांनी केला। यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी करत कीड लागलेला गव्हाचा कट्टा बदलला आणि यापुढे असं होणार नाही अशी हमी दिली। वाशिम बाजार समितीमध्ये चियाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होतीये। चियाला 12,500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतोय, पण व्यापाऱ्यांकडून चियासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बारदाण्याच्या वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट होत असल्याने चिया उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मालेगावात बचत गटाकडून घेतलेले कर्जाचे पैसे बुडवण्यासाठी तरुणानं शक्कल लढवली आणि जिवंतपणे स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवला, पण पोलिसांना आलेल्या निनावी पत्रामुळे या तरुणाचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे। 11 मार्चपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील दारणा पट्ट्यातील नाणेगाव इथं 2 बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। तर वन विभागानं सापळा रचून 3 वर्षाच्या बिबट्या मादीला जेरबंद केलं आणि अद्यापही एक बिबट्या फरार आहे। शहापुरातील सारमाळ नदीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं आहे। याबाबत नागरिकांनी तहसीलदारांना माहिती दिल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन बांधकाम बंद पाडलं। मात्र रात्रीच्या वेळेस नदीपात्रामध्ये काम सुरूच असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला।
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17,000 पोत्यांची विक्रमी आवक झाली आहे। या सर्वाधिक 7,000 पोती हरभऱ्याची आहेत। 5,000 पोती तूर, 3,000 पोती सोयाबीनची आवक झाली। कार्बनच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढलाय, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात बांबूची लागवड करा असं आवाहन पाशा पटेल यांनी केलं। नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये भीषण आग लागली होती। मेयो रुग्णालयातील डीन ऑफिस आणि ब्लड बँकच्या इमारतीमध्ये आग लागल्यानं काही महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली। वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली। जळगावच्या शेंदुर्णीमध्ये दफनभूमीच्या कंपाऊंडसाठी जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं जाते, मात्र खोदकाम करताना दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा आरोप आहे। संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे। वाशीमध्ये आरटी अंतर्गत 978 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, पण आता प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं 2 दिवसात आणखी किती विद्यार्थी प्रवेश घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील फाउंडेशनच्या कार्यक्रमाला हजारो महिलांनी प्रतिसाद दिला। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महिलांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी लकी ड्रॉमध्ये महिलांना बक्षिसं देण्यात आली। जेजुरीच्या खंडोबाला द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे। रविवारच्या सुट्टीनिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली। कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरम्यान मंडणगड इथल्या जाखमाता देवीची पालखी रायगडमधील हरिहरेश्वर इथल्या शंकर मंदिरात भेटीसाठी आली। त्यावेळी खांद्यावर पालखी घेऊन भाविकांनी ठेका धरला। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण झाले तरी सरकार अजूनही कुटुंबियांच्या भावनेशी खेळतंय, अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली। धनंजय मुंडेंचा 4 महिन्यांचा सीडीआर तपासावा असं जरांगे पाटील म्हणाले। बारामतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात युगेंद्र पवार यांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवत आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटले तरीही मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। याच प्रकरणी वैभवी देशमुखनं संताप व्यक्त केला। एका दलित व्यक्तीला वाचवायला गेल्यानं माझ्या वडिलांना मानुषपणे मारहाण झाली, मदत करणं हा गुन्हा आहे का असा सवाल तिनं विचारला। तर आमच्याकडे पुरावे आहेत पण सरकारचे डोळे कधी उघडणार असा सवालही वैभवीनं केला। आम्हाला न्याय हवाय, आम्ही मागील 3 महिन्यांपासून न्याय मागतोय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची भीक मागतोय, पण अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही अशी खंत धनंजय देशमुख यांनी बोलून दाखवली। तर वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे, त्याच्या सांगण्यावरून मारहाण आणि हत्या करण्यात आली असा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत भुजबळांनी त्यांचं सांत्वन केलं। सतीश भोसले उर्फ खोक्या हा शिरूरमध्ये वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याची माहिती समोर आली आहे। अनेक दिवसांपासून कुटुंबाचे वास्तव्य असताना वनविभागानं कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी जसा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसा सुरेश धस यांचाही राजीनामा घ्यावा। धसांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे। शिरूरमधील जन आक्रोश मोर्चामध्ये पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख सहभागी झाले। यावेळी सतीश भोसलेला अटक करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। खोक्याला सुरेश धस यांनीच फरार केलंय। सुरेश धस यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, त्यामुळे खोक्याचाही जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी बाळासाहेब लटपटे यांनी केला। बीडच्या शिरूर कासारमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। खोक्या भोसले विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सतीश भोसलेला अटक करा आणि सुरेश धस यांना सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली। खोक्याचा आका असलेल्या सुरेश धस यांच्यावर कारवाई करा। वाल्मिक कराडप्रमाणे सुरेश धस यांची जागा ही जेलमध्येच आहे, त्यामुळे त्यांनाही सह आरोपी करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना नागपुरातील कळमना पोलिसांनी अटक केली। चौकशी दरम्यान 8 दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या। पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या।
जालन्यात विक्रीसाठी आणलेले खवले मांजर आणि 3 महागडी वाहनं जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणातील 6 जणांना अटक झाली आहे, तर वन विभागाच्या पथकानं छापेमारी करत ही कारवाई केली। बुलढाणा जिल्ह्यातील चळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात नकली सोन्याची विक्री करून लाखो रुपये उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कारवाईत 2 लाखांसह 2 मोबाईल जप्त करण्यात आले। खेडमधील लोटे MIDC मध्ये महिनाभरात दुसऱ्यांदा आग लागली। केमिकलच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आगीत लाखोंचा कच्चा माल जळून खाक झाला। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातल्या वडगाव स्टेशनमधून एका कार्यक्रमासाठी जाताना रिक्षाचा अपघात झाला। या अपघातात 9 जण जखमी झाले। यातील 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी परभणीला नेण्यात आलं, तर बाकीच्या जखमींवर गंगाखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मालेगाव मनमाड मार्गावर एका धावत्या ट्रकनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। पाचवड मार्गावर बंद अवस्थेत असलेल्या कंटेनरला एका कारची जोरदार धडक बसली। या अपघातामध्ये कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील काकडवाडी इथल्या महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लुटला। 51 तोळ्याच्या सोन्याच्या मुकुटासह 2 किलो चांदीचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला। धाराशिवच्या तुळजापूर शहरातील ड्रग्ज प्रकरण सोलापूर जिल्ह्यात उघड झालंय। तुळजापूर शहरात मुंबईबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून ड्रग्जची विक्री केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी संकेत शिंदेला अटक केली। चिपळूण गुहागर मार्गावर ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा टँकर आणि चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची जोरदार धडक झाली। अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी टळली। नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात युवकाची हत्या करण्यात आली। एका टोळक्यानं धारधार शस्त्रानं भर रस्त्यात युवकाची हत्या केली। हल्ला करून हल्लेखोर पसार झाले। पोलिसांकडून तपास सुरू आहे। चंद्रपुरात झालेल्या पोलिसाच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक झाली आहे। तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलंय। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। विना परवाना LED स्क्रीनवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या वाहनांवर सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी जप्तीची कारवाई केली। अनधिकृत फ्लेक्स प्रिंटिंग विरोधात आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला। पवना धरण परिसरात एका किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला। दुकानावर उपजीविका असलेल्या कुटुंबाचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे हे कुटुंब हतबल झालं। तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली। पुणे मेट्रोवरील आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी आंदोलकांनी त्यांची धरपकड पोलिसांनी केली आणि यावेळेला आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचंही दिसून आलं। अशा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुण्याच्या मेट्रो ट्रॅकवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पत्रकार आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी राष्ट्रवादी SPच्या कार्यकर्त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय। पक्षाला विश्वासात न घेताच परस्पर स्टंटबाजी केल्याचा ठपका ठेवत नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात आली।